पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान प्रकरणी दगडूशेठ गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दगडूशेठ हलवाई गणपती संस्थान संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे। तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास दगडूशेठ हलवाईच्या या सगळ्या परिसराचा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्याच्या दृष्टीने। पाहुयात मुख्यमंत्र्यांनी एक्सवर ट्विट केलेलं आहे। तर एक्स पोस्ट ही पाहुयात। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि यामुळे एकूण क्षेत्राचा विकास आणि तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलंय। तर पुण्यातील दगडूशेठ हलवाई संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे। सुशांत, अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्याच्या दृष्टीने आणि समस्त भक्तांच्या दृष्टीने, आणि खरंच ही बातमी जी आहे ती या संस्थांच्या विकासाच्या दृष्टीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे। अगदी खरं आहे स्नेहा। खरं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्या दौऱ्यावर होते, अर्थात पुण्यात काही त्यांचे कार्यक्रम होते। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केलंय जे खरं तर पुणेकरांसाठी महत्त्वाचं आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात दगडूशेठ हलवाई गणपती आहे तिथे भाविक जे आहेत ते दर्शनासाठी जात असतात, मग ते कानाकोपऱ्यातले भाविक त्या ठिकाणी जात असतात। मात्र आता या संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा जो आहे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। मुख्यमंत्र्यांनी तशी एक पोस्ट केलेली आहे आणि त्याची त्यांनी माहिती दिली आहे। यामुळे काय होणार आहे, एकूणच या संपूर्ण परिसराचा अर्थात तीर्थक्षेत्र म्हणून आता हे परिसर जे आहे ते ओळखलं जाणार आहे आणि याचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील मिळू शकतो आणि याचा सर्वांगीण देखील विकास केला जाऊ शकतो। नक्कीच धन्यवाद सुशांत या सगळ्या अपडेट्स बद्दल। तर अत्यंत महत्त्वाची बातमी पुण्याच्या दृष्टीने दगडूशेठ गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि यामुळे भविष्यात एक अ वर्ग दर्जाचं पर्यटन क्षेत्र विकसित होण्यात याला मदत होणार आहे आणि पर्यटन क्षेत्रात सुद्धा विकास होणार आहे। या सगळ्या परिसराचा विकास यामुळे शक्य आहे।